नमस्कार, मी धर्मेंद्र यादव. आजच्या नवी गोष्टच्या विशेष चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरलेली स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत विटा नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. सामान्य विटेकर नागरिकांना पडद्यावरती घडणारं राजकारण पाहायला मिळालं, पडद्यावरती घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या, विविध आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. परंतु ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना पडद्यामागे ज्या काही घडामोडी होते, त्या पडद्यामागे जे काही राजकारण शिजत होतं, याचा संपूर्ण परामर्श घेण्यासाठी आणि ह्या राजकीय पटलावरती संपूर्ण घडामोडी ज्या घडत होत्या त्याचे संपूर्ण अंतरंग उलगडण्यासाठी आपण आजची ही विशेष चर्चा आयोजित केलेली आहे. या विशेष चर्चेमध्ये समाविष्ट होण्यासाठी वज्रधारी चॅनलच्या माध्यमातून आपली आत्तापर्यंत परखड भूमिका मांडली असे दत्तकुमार खंडागळे आजचे पत्रकार म्हणून आपले पाहुणे आहेत. नमस्कार. स्वागत आहे आपलं. त्याच पद्धतीनं आपल्या कॉलेज वयापासून काँग्रेसचं काम करतायत असे गजानन सुतार हे त्यांच्यासोबत आपल्या स्टुडिओला उपलब्ध आहेत, त्यांचंही स्वागत आहे. त्याच पद्धतीनं प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि नागरी हक्क संघटनेच्या माध्यमातून विट्यातील सामाजिक प्रश्न ज्यांनी वेळोवेळी मांडले असे सुनील सुतार हे सुद्धा आज आपल्यासमोर पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, त्यांचंही आपण स्वागत करतो. त्याच पद्धतीनं गेले 38 वर्ष आवाज दिवाळी अंकाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विखुरलेले आपले गलाय व्यावसायिक आहेत, त्यांचं मनोरंजन व्हावं याच्यासाठी ज्यांनी दिवाळी अंक चालवला असे रविकुमार मगदूम हे सुद्धा पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करू. सोशल मीडियावरती फेसबुक असेल, इंस्टा असेल, आपले प्रश्न परखडपणे मांडतात असे अजय कुमार पाटील हे आपले पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत आपल्या विटा नगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील आणि इकडं शिवसेनेचे रुलिंग आमदार सुभाषभाई बाबर या दोन्ही गटाकडून पॅनल उभा केली गेली आणि राष्ट्रवादीचे पंकज दबडे यांनी तिसरं पॅनल उभा करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक संपन्न झाली, परंतु वेगवेगळ्या सभामधून विकासावरती चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला, परंतु विकासावरती चर्चा झाली का? आणि पडद्या पाठीमागल्या अनेक घडामोडी घडत असताना एक पत्रकार म्हणून असेल, सामाजिक कार्यकर्ते म्हणून असाल, या संपूर्ण निवडणुकीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघत होता याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं. सुरुवातीला मी दत्तभाऊंना विनंती करेन, एक पत्रकार म्हणून या निवडणुकीकडं तुम्ही कसं बघितलं? खरं तर मी नगरपालिकेच्या गेल्या 5 निवडणुका बघतो, ही 5वी निवडणूक आहे. मला असं सांगायला म्हणजे ठामपणे मी सांगेन की ही निवडणूक सगळ्याच राजकीय नेत्यांच्या आणि पक्षांच्या नैतिक पराभव करणारी आहे. या निवडणुकीत उद्याच्या निकालात कुणाची सत्ता येईल किंवा कुणाची सत्ता जाईल हा विषय तांत्रिक आहे, पण दोन्ही बाजूच्या नेत्यांचा हा नैतिक पराभव आहे. एकूण साधारण 50 कोटीची उलाढाल या निवडणुकीच्या निमित्तानं झाली असावी, जास्तच. सरासरी एका उमेदवाराच्या 70 लाख रुपये एका उमेदवाराचा खर्च आहे. नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या एका उमेदवाराने 70 लाखाचं पाणी केलं आहे. पाण्यासारखा पैसा वाटला गेला आहे. काही ठिकाणी 4,000, काही ठिकाणी 5,000, काही ठिकाणी 7,000, काही ठिकाणी 9,000. म्हणजे बैलांच्या बाजारात जसा बैलांचा दर निघतो, जनावरांचा दर निघतो, असा दर या निवडणुकीत मतदारांचा निघताना मी बघितला आहे. पाण्यासारखा पैसा ओतला गेला, प्रचंड पैसा ओतला आणि पैशाच्या जीवावर मतं विकत घेण्याचा प्रयत्न झाला. जनतेला मतदार विकला जातो आहे, मतदार विकावा आहे हे बोलून आपण एकांगी भूमिका घेतो आहे. मतदार विकला जातो हे मान्य आहे, पण तो का विकला जातो आहे? लोकांची अशी मानसिकता की चोरांची लंगोटी का सोडा? पण लोकांच्या नजरेत हे नेते चोर आहेत. लोक रोज बघतायत, त्यांचे व्यवहार बघतायत, त्यांचे कॅरेक्टर बघतायत, त्यांचे उद्योग बघतायत. 5 वर्ष नेते काय करतात हे नजरेत आहे लोकांच्या. आणि मग निवडणूक आल्यावर जर हे डिवोटेड असतील, त्यांचं सामाजिक काम चांगलं असेल, त्यांचं विकासाभिमुख भूमिका असेल, लोकांच्या विकासासाठी रात्रंदिवस जर झटत असतील, तर जनता यांना पैसे का मागेल? वस्तुस्थिती वेगळी आहे. सगळे नेते राजकारण म्हणून, धंदा म्हणून राजकारण करत आहेत आणि हे लोकांच्या लक्षात आले. राजकारण हा या सगळ्यांचा धंदा आहे. हे पैसे मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. राजकारणातनं पैसा आणि पैशातून राजकारण हे सूत्र आहे. त्यामुळं ही निवडणूक सगळ्याच नेत्यांचा नैतिक पराभव करणारी आहे असं माझं ठाम मत आहे.
म्हणजे या नगरपालिका निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या सभा झाल्या किंवा वेगवेगळ्या सभामधून वेगवेगळी भाषणं झाली, वेगवेगळ्या भाषणामधून विकासाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. हां. तुम्ही म्हणताय असं जर पैशावरचं जर मतदान होणार असेल तर मग हा संपूर्ण दिखाऊपणाच होता असं ही म्हणावं लागेल. लोकांची करमणूक आहे. सभेतली भाषणं हे मनोरंजन आहे लोकांचं. लोक ही त्याच अँगलने येतात, ऐकतात, बघतात आणि निघून जातात. जर विकासच एवढा मेन सूत्र ठरणार असेल तर नेत्यांच्या ज्या राजकीय उड्या आहेत, आज या पक्षात, सकाळी या पक्षात, संध्याकाळी त्या पक्षात, आणि याला अपवाद कुणी नाही. सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच उड्या मारून झालेत. माकडासारखे या फांदीहून त्या फांदीहून, त्या फांदीहून या फांदीहून, अशा उड्या सगळ्यांनीच मारलीत. ह्याला कुणीही अपवाद राहिलेलं नाही. मग तुझ्या उड्या किती आणि माझ्या उड्या किती? आता राजकारणात आरोप झाले, कसे झाले? ते धुतल्या तांदळासारख्यात कामी आहे. मग यांच्याकडे बोट दाखवले ते म्हणणार ते कुठं धुतल्या तांदळासारखे आहेत, त्यांच्याकडे दाखवले ते म्हणणार हे कुठं धुतल्या तांदळासारखे आहेत. म्हणजे एका नागड्यानं दुसऱ्याला नागडं म्हणायचं आपलं बोल हात ठेवून, अशी अवस्था सध्याच्या राजकारणाची आहे. आणि यांच्यासोबत हे जनता रोज बघते. जर खरंच विकास झाला असता, खरंच विकास केला असता आणि खरंच विकासाचे मुद्दे नेत्यांसाठी महत्त्वाचे असते तर हा भरला बाजार दिसला नसता. गजभाऊ, तुम्ही काँग्रेस पक्षाचं काम करताय. विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये काही अर्थी तुम्ही थोडंसं बाजूला होतं असं चित्र निर्माण झालेलं होतं. या संपूर्ण निवडणुकीकडं एक सामान्य विटेकर नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघताय? खरंच लोक तुमच्यावर प्रेम करतात का तुम्ही वाटलेल्या पैशावरती प्रेम करतात, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्यावर लोक प्रेम करत नाहीत. त्यांचं एक राजकीय अजेंडा आहे की लोकांकडे असतो, आम्ही करतोय. पण कुठल्या का विट्यातल्या काय सामान्य नागरिकांना म्हटलंय का नाही तुम्ही बॅनर उभा केले म्हणून फास लावून घेतो म्हणून? काही नाही. त्यांच्यावर जर खरंच प्रेम असतं त्यांनी पैसे वाटले नसते आणि पैशाचा एवढा वापर झाला नसता, असं माझं मत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक यांच्याकडून जे पैसे घेतोय ते दररोज टाकतात म्हणून असं घेतोय का, हा एक प्रश्न उभा राहतो. म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत, असं माझं मत आहे. सुतार साहेब, सामाजिक प्रश्न आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. या चालू निवडणुकीकडे तुमच्या नजरेतून तुम्ही त्याचं काय विश्लेषण कराल? आता या दोघांनी पण मांडल्याप्रमाणे तशी परिस्थिती आहे. म्हणजे पैशाचा वापर निवडणुकीला होतो ही काय आता नवीन नाही. म्हणजे काय नवीन आपण वेगळं काय सांगतोय असं काही नाही. हे जनरल आहे. म्हणजे वर पारून खाली म्हणजे ज्यांच्यावर इतक्या कोटीचे आरोप झाले त्यांना आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं अर्थमंत्री केलं जातं. ह्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. म्हणजे आता हे लोकांना ह्यात काय नवीन राहिलेलं नाही. पण आता त्याच्या ह्याच्यात ह्या सगळ्याला एक कॉमन माणसानं पुढं आलं पाहिजे. कॉमन माणसानं ह्यामध्ये पुढं आपली भूमिका घेतली पाहिजे. कॉमन माणूस आपली भूमिका घ्यायला तयार नाहीये. तो त्याच्या व्यापात आहे, त्याला त्यात काय बघायचं नाही. म्हणजे चंगळवादी लोक झालेले आहेत आता आणि त्याला त्याचं कुटुंब, त्याचं लाईफस्टाईल आणि ह्याच्या पुढे लोकांना बाहेर येऊन रिस्क घेऊन काय करायचं नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांचं फावतंय. आता त्या लोकांना किती दोष द्यायचा आणि त्या लोकांच्यावर आपण किती आरोप करायचे हा वेगळा विषय आहे. म्हणजे ह्याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला, कोंबडे आधी का अंडा आधी. म्हणजे लोक पैसे मागतात म्हणून ते देतात का ते पैसे देतात म्हणून लोक घेतात, हा म्हणजे वादग्रस्त विषय आहे. आम्ही नागरी हक्काच्या संघटनेच्या माध्यमातून विट्यातील भ्रष्टाचारावर आम्ही काम केलं. विट्यामध्ये म्हणजे जे 65 लाखाला गाळे विकलेले आम्ही 8 कोटी रुपये नगरपालिकेला मिळवून दिले. पार्किंगसारखी जागा असेल ते शहराला पार्किंगची सुविधा देणारी आज जागा आमच्या प्रयत्नानं माघारी आली. तालमीचा विषय असं म्हणजे ह्या सगळे आम्ही केले लोकांच्या ह्याच्यात. पण त्यावेळी आम्ही ज्यावेळी आम्ही नगरपालिकेला उभा राहिलो त्यावेळी त्या लोकांची मानसिकता नाही आहे. म्हणजे त्या उमेदवार म्हणून आमच्याकडे बघण्याची, लोक आम्हाला सोशल वर्कर म्हणून बघायला तयार आहेत, सगळं करायला आहेत. जे सेटलमेंटचं राजकारण हे विट्यात 40 वर्ष होतं असं मला म्हणायला हरकत नाही. कारण त्यांना त्यांची सत्ता जाण्यासाठी असा काय प्रयत्न होताना दिसला नाही. त्यानंतर मग हे चालूच होतं. परंतु आत्ताचं जे इलेक्शन झालेलं दिसलं मला ह्याच्यामध्ये मला असं दिसलं की जे दहशत आहे असं जे प्रत्येक वेळी म्हणजे आज शिवसेनेच्या बाबर गटाकडून सारखं म्हणलं जातं की पाटील गटाची विट्यामध्ये दहशत आहे असं आहे. ह्या दहशतीवर फक्त बोललं जायचं इलेक्शनमध्ये, पण त्या दहशतीला लोकांच्या पाठीमागं उभं राहायचं हे कधी मला दिसलं नाही. म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये कधीच नाही. पण ह्या इलेक्शनला म्हणजे आमदार सुहास बाबरांनी जे काही गावागावात म्हणजे वार्डात प्रत्येकाच्यात हे करून जे लोकांना विश्वास द्यायचा प्रयत्न केला की मी आहे, त्याच्यामुळे ह्यांची
जे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अर्ज भरल्यानंतर पण वाटत होतं की हे कदाचित ह्यांचं बहुतेक काय तर ऐनवेळी हे बिनविरोध होईल कोणतर जसं होतं. पण ज्यावेळी त्यातून आतून माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की नाही तिथं तो माणूस नाही आहे तयार, इथं हा तयार नाही म्हणून हे झाले. पण तरीसुद्धा आमचा जो पूर्व अनुभव होता त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला ही सेटलमेंट होत्या का ह्याची शंका होती. पण हे इलेक्शन आहे ना हे सेटलमेंटचं झालं नाही असं आत्ता तर तशी परिस्थिती होती. परिस्थितीत ते म्हणत होते नव्हते नाही, परंतु आमचा जो पूर्व अनुभव होता की त्यांना असा विरोध कधी अनिल भाऊनी केला नव्हता. लक्षात घ्या, एवढ्या प्रखरपणे विरोध कधी केलेला नव्हता. सुहास बाबरांनी त्यांना ह्या इलेक्शनमध्ये नेटाने विरोध केला आणि प्रत्येक लोकांना म्हणजे पाटलांच्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत जे काही नगरपालिकेच्या मार्गातून लोकांच्यावर जे होल्ड करायचं असेल किंवा लोकांना जे काय लोकांना त्रास द्यायचा असेल किंवा काय असेल असं जर त्यांचं म्हणणं असेल, पण तसं होत असताना तुम्ही इलेक्शनमध्ये कधी त्याच्या पाठीशी उभा राहत होता नाही, लोकांना तो कॉन्फिडन्स देत नव्हता. ते मला ह्या इलेक्शनमध्ये सुहास बाबर सगळ्यांच्या मागं उभं राहून कॉन्फिडन्स देताना दिसले आणि त्याच्यामुळं लोक तयार झाली, त्याच्यामुळे उमेदवारी जादा झाल्या आणि अशी पहिलीच इलेक्शन झाली की दोघांची सेटलमेंट नाही सरळ सरळ हे झाली असं मला ह्या इलेक्शनमध्ये वाटतं. म्हणजे आत्तापर्यंत माजी आमदार सदाशिव पाटील किंवा त्यांचं घराणं यांची विटेकर नागरिकांच्यावरती दहशत होती असं तुम्हाला म्हणायचं आहे? होती ना, होती, 100% होती. त्यांच्यामध्ये त्यांची काम करायची पद्धत होती की नगरपालिकेची बांधकाम परवानगी जरी घ्यायची असली तर ते त्यांना विचारावं ही त्यांची अपेक्षा होती. म्हणजे तो त्यांचा कार्यकर्ता असला काय आणि विरोधक असला काय ते त्या सगळं विचारायचं. पाण्याचं कनेक्शन घेताना पण विचारलं पाहिजे. हे सार्वजनिक संस्था लोकांची आहे असं कधी वातावरण नव्हतं, हे कधीच नव्हतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नगरपालिकेत म्हणजे नगरपालिकेची एंट्रीचा मागचा दरवाजासुद्धा बंद करून तो पुढनं एंट्री कॅबिनच्या समोरनं केली होती. याच्याबद्दल आम्ही त्यावेळी कॉर्पोरेट पद्धतीचं ज्यावेळी कार्यालय केलं त्यावेळी आम्ही ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. हे काय करायचं होतं, लोक मग आमच्या पुढनं गेली पाहिजेत, लोक नगरपालिकेत यायला बिनधास नाही आली पाहिजेत अशा पद्धतीची ती यंत्रणा होती का तर होतीच. म्हणजे या निवडणुकीचं हे एक वेगळे पण म्हणता येईल. म्हणजे हा वेगळं पण आहे. म्हणजे आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून लोकांना काय आहे, लोकांना त्रास होता. म्हणजे बाबर पार्टी जर तुम्ही बघितली तर सदाशिव पाटलांनी जे त्रास दिलेली लोक आहेत तीच लोक तिकडे आहेत. परंतु त्यांना थोडासा दिलासा मिळाला असतो. त्यांना दिलासा दिला यांनी, ह्या इलेक्शनला दिलासा दिल्यामुळे लोक बाहेर आली. अशी त्यांची जे ताकदीनं जी लोक बाहेर पडली ते ह्याच्यामुळे पडली. ह्या इलेक्शनमध्ये मला दिसलेला हा विषय आहे. बोललं जायचं की अजूनही जसं सुतार साहेब म्हटले की सेटलमेंट त्यांच्या अंतर्गत चालू आहे, ऐन वेळेला काही होऊ शकतं. आता तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये होता म्हणून मी तुम्हाला विचारतोय. कदाचित असे असेल, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांना नाईलाजानं पॅनल लावणं आणि कट्टोकट त्यांच्या विरोधात लढणं असा निर्णय घ्यावा लागला सुहास बाबर यांना आमदार. असं काही होतं की त्यांना सुरुवातीपासूनच त्यांचा असा स्टँड होता की आपल्याला लढायचं आहे. आदरणीय कैलासवासी अनिल बाबर ही व्यक्ती आदरणीय होती आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण त्यांच्या राजकारणाच्या जेवढा कालावधी होता त्यांनी मला वाटतं मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून ते नगरपालिकेत कधी पाऊल ठेवलं नव्हतं. बरोबर. म्हणजे आढावा बैठकी आमदारांना जेवढे अधिकार असतात, आढावा बैठक घ्यावी, तालुक्याच्या म्हणजे शहराच्या प्रत्येक विभागाची आढावा बैठक घ्यावी, प्रत्येक विभागात काय चाललं हे बघावं, हे अधिकार आहेत. पण मला पहिल्यांदा सुहास बाबर आमदार आल्यानंतर त्यांना मला असं जाणवलं की त्यांनी बैठक जवळजवळ 8 तास 9 तास तिथं बसली होती. लोकांचे प्रश्न सुटले असते त्याबद्दल मला दुमत नाही, पण खऱ्या आता तिथं दाखवले गेले की आम्ही तिथं विरोधात आहे आणि लोकांचे अप्रिशिएट झालं की तुम्ही एक जनता दरबार घेताय, त्यातनं काहीतरी लोकांचे प्रश्न सुटतील. म्हणजे तिथूनच सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. की पहिल्यापासून कसं होतं, ह्यांनी पंचायत समितीत जायचं नाही आणि ह्यांनी इकडे नगरपालिकेत जायचं नाही, हा जो पूर्व परंपरा चालत आलेल्या नेते मंडळींचा जो विषय होता, हे तरुण नेतृत्वाने ते त्याला छेद देऊन तिथं दाखवलं की आम्ही विरोधात आहोत. ओके. मगदूम सर, एक कॉमन मॅन म्हणून तुम्हाला काय वाटतंय? ही विटा नगरपालिकेची निवडणूक सुद्धा एक राजकीय दिवाळीच झाली खरं तर. म्हणजे घरोघरी सर्वांना वाटलं गेलं, अगदी श्रीखंडापासून आम्रखंडापासून अगदी चिकनपासून मटनपासून या सगळ्या गोष्टी हे कॉमनली सगळीकडे आलंच. ती एक लोकांच्या दृष्टीनं, सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने एक राजकीय दिवाळी झाली. म्हणजे मला असं वाटलं नक्की. आणि आता ह्या तिघांनी जसं सांगितलं तसं ही विटा नगरपालिकेच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक आहे की जी एकमेकाच्या समोरासमोर येऊन लढली गेली. म्हणजे कुठंही एकमेकाला असं सेटलमेंट करून किंवा असं नाही आहे, घर टू घर, होम टू होम प्रत्येकाने प्रत्येक जाऊन अगदी
भाऊ स्वतः सगळीकडे फिरलेत, जसं सुहासबाया फिरले, वहिनी फिरल्या, तशा ह्यांच्याही घरातील सगळेजण लोक अतिशय फिरलेत. त्यामुळं अतिशय टसल पद्धतीनं निवडणूक झाली. अच्छा, दिवाळी हा एक आपला आनंदाचा सण म्हणून आपण साजरा करतो. त्याच्यामध्ये संपूर्णपणे जल्लोष असतो. त्याच्यामध्ये तत्वाला, विचाराला काही किंमत नसते. आज तुम्ही सांगताय की विटेकर नागरिकांनी दिवाळी साजरी केली. मग सामान्य विटेकर नागरिक म्हणून मग वैयक्तिक तुमच्या मताला काय किंमत? काहीही किंमत राहिलेली नाही मताला. आता प्रत्येक गोष्ट घरोघरी ज्या वेळेला वाटलं जातंय, प्रत्येक मत आता कुणी घेतले असतील कुणी न घेतले असतील हा भाग वाटायला एक कॅटेगरी आहे. त्या कॅटेगरीपर्यंत वाटलं जातं पैसे. सगळ्यांच्याच घरात पैसे येतील, सगळ्यांच्या घरात असं नाही, पण एक पैसे वाटायची एक झोन वेगळा आहे. त्या झोनमध्ये पैसे वाटले जातात. बघतानाच ते पैसे वाटणे म्हणजे घरात आपल्या येणारे दिवाळीसाठीच येणारा हा बोनस आहे असं सगळ्यांना सर्वसाधारण वाटतं. म्हणजे निवडणुका असाव्यात असं एक त्या झोनमधल्या लोकांचं मत असतं. परंतु लोकशाहीमध्ये सामान्य मतदारांना अनन्यसाधारण महत्त्व असतं किंवा त्याच्या मताला अनन्यसाधारण महत्त्व असतं. जर प्रत्येक मतदार जर पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे जर विकला जाणार असेल तर मग त्याच्या मताचं महत्त्व काय राहिलं? मग महत्वच आता काय राहिलेलं नाहीये. राहिले मताला काय आता महत्वच राहिलं नाहीये. हजारो अरबो खरबोचा घोटाळा करणारा माणूस आज उपमुख्यमंत्री पदावर असू शकतो. काही त्याला अर्थच नाही ना. राजकारणालाच काय अर्थ राहिला नाही. कुणी मी कुठेही यावं, कुणी कुठेही जावं, माझी पोळी भाजली का मी खाल्लं का मी दुसऱ्याकडे कुठे जायला रिकामा झालो. बघा, या चर्चेनिमित्त एक खूप मोठी आपल्यासमोर शोकांतिका येते की तुम्ही सगळीच आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहात, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात. आज एखादा सामान्य माणूस, कॉमन मॅन जर आपली भावना पोटतिडकीने जर व्यक्त करत असेल की आपल्या मताला किंमत राहिली नाही, ह्याचा अर्थ सरळ असा होतोय की लोकशाहीचा सरळ खून झालेला आहे. अजयराव, सोशल मीडियावरती जे तुम्हाला चांगलं वाटतंय ते प्रामाणिकपणे चांगलं मांडता आणि जे वाईट वाटतं, मग भले ती भाजपची भूमिका असेल किंवा भाजपच्या कार्यकर्त्याची भूमिका असेल, जे वाईट दिसतं ते तुम्ही परखडपणे हे वाईट आहे, हे मला पटत नाही, अशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावरती भूमिका मांडत असता. आज विटा नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीकडं तुम्ही एक सामान्य नागरिक किंवा सोशल मीडिया तुम्ही चांगल्या पद्धतीने हँडल करताय, तुमच्या नजरेतून या निवडणुकीकडं तुम्ही कसं पाहिलं? बऱ्याच आमच्या मान्यवर मित्रांनी सांगितलं की बहुतांश नेते मंडळी पैसे वाटतात. पण माझा असा प्रश्न आहे की सामान्य माणसाला पैसे देण्याची गरज आहे का आर्थिकदृष्ट्या सदृढ असणाऱ्या कुटुंबाला पैसे देण्याची गरज आहे? जर एखादं आर्थिकदृष्ट्या सदृढ असणारं कुटुंब ज्याचं IT मध्ये मुलगा आहे, 2 जण घरात कमवत आहेत आणि 3-3.5 लाख रुपये इन्कम आहे, तो रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत जर एखाद्या कार्यकर्त्याला फोन करत असेल आणि पैसे मागत असेल तर नेत्यांनी काय करायचं? म्हणजे मी नेत्यांच्या बाजूने बोलतोय किंवा उमेदवारी करणाऱ्या लोकांच्या बाजूने बोलतोय असं नाही. आज तुम्हाला सांगतो, आमची सुनीलरावांची विचारधारा वेगळी आहे, पण सुनीलराव ज्या वेळेला सामाजिक काम करतात आम्ही नेहमी त्यांना साथ देतो. आज एक उदाहरण म्हणून देतो. मी सार्वभौम मानणारा माणूस आहे. आज एक उदाहरण तुम्हाला विट्यातलं देतो. विट्यात आग लागू दे, तुम्हाला विवेक भैया भिंगारदेव पुढे दिसतात. विट्यात साप निघू दे, तुम्हाला विवेक भैया भिंगारदेव आठवतात. विट्यात प्राणी कुठला रस्त्यानं फिरू दे आडवा आलाय, तुम्हाला विवेक भिंगारदेव यांचा फोन करावा वाटतो. पण तेच विवेक भैया भिंगारदेव तुम्हाला निवडणुकीला सर्वसामान्य लोकांना चालत नाही. मग यामध्ये दोष कुणाचा? एखाद्याचा उपकार घ्यावा तर त्याच्याशी प्रामाणिक राहावं. तुम्ही जर एखाद्याचा उपकार घेतला, कोणत्याही पक्ष पार्टीचा असू दे, तर त्या माणसाशी तुम्ही प्रामाणिक राहणार. उदाहरणार्थ विट्यातल्या काही समस्या अशा अडचणी असतात तहसील कार्यालयातल्या. मी मागं पण म्हटलं की नेत्यांच्याकडे गेलं होतं यावर दुर्लक्ष होतं, पण सुनील भाऊ, दत्तकुमार असे अनेक जण फोन करून ते समस्या सर्वसामान्य माणसं सोडवतो. मग ज्या वेळेला निवडणूक ची परिस्थिती येते आणि उमेदवारीचा प्रश्न येतो, सुनील भाऊने अर्ज टाकला तर लोक त्याला तेवढा प्रतिसाद देत नाहीत. ही भूमिका जी आहे की हे जे व्यक्ती आहेत हे म्हणले तसं आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून चांगले आहेत, पण हे पैसे देणार नाहीत म्हणून. आता हा एक अँगल झाला. दुसरा अँगल सांगतो तुम्हाला. मग जे सदृढ आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग उमेदवार आहेत, जे वर उभा राहतात,
त्यांची एक मानसिकता झालेली आहे की काही जरी केलं, जसे यांनी काम करून पण एखाद्याच्या रक्तात सामाजिक कार्य करायचं असतं. यांना नको म्हटलं तर ते तिथं जाणार. मला एखाद्या गोष्टीत तुम्ही म्हटलं सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका, मी टाकणार. मी कुणाच्या बाजू नाही बघणार नाही, काय नाही, ते रक्तात असतं. ह्यांची भूमिका आहे. पण राजकीयदृष्ट्या ज्या लोकांना फक्त राजकीय पद प्रतिष्ठा पाहिजे ते एकच विचार करतात आत्ता सध्याच्या परिस्थितीत. खालूनपर्यंत वरपर्यंत हा ट्रेंड आहे की मला काही जरी केलं लोकांच्यासाठी, सकाळी 8 पासून संध्याकाळी 8 पर्यंत काम केलं तरी मला पैसे द्यायचे आहेत. मी काय म्हणतो, समाजात पूर्ण लोक तर पैसे घेत नाहीत, पण ज्यांनी पैसे घेतले त्यांनी तर ठामपणे प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे ना. हा एक अँगल. मग ह्या लोकांचं मी अनेक लोकांचं बघितलं. मी उमेदवार असणाऱ्या लोकांचं फेसबुकचं पेज, मला सोशल मीडियाची आवड आहे, 15 दिवस आणि 1 महिना अगोदर ऍक्टिव्ह झाले कुठेही सोशल मीडियात. मला तर एक उमेदवार म्हटले आमचं तुमच्याकडे लक्ष नाही. मी म्हटलं आता ह्यांचं पेजच कधी ऍक्टिव्ह झालं मला माहित नाही, तर मी लक्ष कधी देणार. ही परिस्थिती आहे. ज्या वेळेला तुम्ही भाजप किंवा भाजपमध्ये प्रवेश करता किंवा एखादी निवडणूक भाजप म्हणून लढता, त्यावेळेला तुम्हाला अल्टिमेट तुमचा विरोधक मिळतो. म्हणजे पक्षीय नव्हे, इथं तर युतीतच आहेत, दोन्ही घटक पक्षच लढलेत, पण एक भाजप विरोधी तीव्र विचारधारा असणारा आमचा एक मित्रवर्ग आहे की तो तुम्हाला अल्टिमेट मिळणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं ह्यातलं तर आज भाजपच्या विचारधारेच्या विरोधात असणारा 36,670 काहीतरी मतदान झाले, तर 36,000 मधले 6,000 मतं अल्टिमेट शिवसेनेला मिळाले. भाजप विरोधक म्हणून. हो, मी तुम्हाला अगदी दाव्याप्रमाणे सांगतो की हे 6,000चं वरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला शक्यता आहे. मी काय एवढा जाणकार नाहीये, पण मला माहित आहे की ही मतं काय जर केली तर ते कसं सांगतो. त्यात एक थोडंसं म्हणजे जे काय राजकारण झालं असेल झालं, त्यातलं एक म्हणजे जे भाजपचे पूर्वीपासूनचे उमेदवार होते त्यांचे अचानक उमेदवारी कॅन्सल झाली, त्यांच्या नाराजगीत मिळालेले 1-2,000 मतं आणि 4,000 मतं हे भाजप विरोधी 100% नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मिळालेत. तुम्ही मग नगराध्यक्ष पदाचा निकालच सांगता? नाही असं काही नाही. ऐका, निकाल नाही सांगत मी, काय सांगतोय दुसरी बाजू सांगतोय ना. मार्जिन किती राहणार आहे? दुसरी बाजू मांडायला लागलोय. दुसरी बाजू अत्यंत महत्वाची की भाजपचा जो छुपा मतदार मी सांगितला की 4,000 आहे, तसा भाजपचा एक ॲडव्हान्टेज मतदार सुद्धा आहे. ठीक आहे. तुम्हाला एक पोटप्रश्न विचारतो. तुम्ही विवेक भिंगारदेवांचा उल्लेख केला. विवेक भिंगारदेव यांनी उमेदवारी केली, तुम्हाला पटली? हो, लोकशाही कोणी उमेदवारी करू शकतो. पटली म्हणजे काय? अच्छा, तुम्ही सोशल मीडियावरती काम करताय, तुम्हाला जर त्यांची भूमिका पटते? नाही, त्यांचं सामाजिक काम पडतं. त्यांची तुम्हाला जर सामाजिक कार्य पटतं तर तुम्हाला सोशल मीडिया तुम्ही हँडल करत असताना त्यांच्या समर्थनार्थ तुम्हाला एखादी पोस्ट टाकावी नाही का वाटतं? नाही, आत्ताच्या निवडणुकीला मी सांगतो, एक तर मी कुणाच्याच बाजूने आणि कुणाच्या समर्थनात पोस्ट टाकलेलं नाही. तुम्ही माझा सोशल मीडिया चेक करू शकता. अच्छा, या अनुषंगानं नवीन एक प्रश्न तुमच्यासमोर मांडतो. जर आपण सारासार जर विचार केला तर मग आता शिवसेनेचे पॅनल असेल किंवा भाजपचं पॅनल असेल, दोन्ही पॅनलच्या वतीनं उमेदवारी देताना मग तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम किती आहे हे बघूनच उमेदवारी दिली म्हणायचं का? हो, दिलं. प्रत्येकाने तपासलं, प्रत्येकाने बघितलं की ते हे केलं की तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का हे बघितलं त्यांनी त्याच्यामध्ये. फक्त ही सामाजिक लोकांची सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते शोकांतिका नाही. पक्षात सुद्धा चांगले लोक आहेत. असं काही नाही की सगळ्या पक्षात सगळे लोक वाद आहेत. अनेक कार्यकर्ते आपल्याला बघता येतील की त्यांनी 5 वर्ष त्या वार्डात भाऊंच्या माध्यमातून असो, भैयांच्या माध्यमातून असो की सर्वसामान्य लोकांचं काम केले आणि त्यांना ऐनवेळी डावायला गेलं का, तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. मी म्हणतोय काय म्हणून की हे अर्थकारण कुठंतरी थांबलं पाहिजे, सर्वसामान्यांनी थांबवलं पाहिजे. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, 9 वर्षांनी इलेक्शन झालं, भले त्यानं 8,000 10,000 काय 5,000 काय घेतला असेल, तर मी कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे त्यानं ₹1.80 पर डे ह्या हिशोबानं त्याचं मत विकलं. प्रामाणिकपणे जनतेसाठी 24 तास अवेलेबल असणाऱ्या आणि लप्पांची अवस्था काय झाली बघा ना. सकाळी 9 वाजता आलेला माणूस संध्याकाळी घरी जातो. कुठल्याही वार्डातला कुणीही येऊन कुणीही काही तक्रार सांगावी, त्या माणसानं त्याची ती त्याच्या पद्धतीनं ते सोडवतात. त्याची अवस्था काय झाली आज. मूळ भाजप, ज्यांच्या रक्ताचा DNA तपासला तो भाजपचा निघेल. आज त्यांची अवस्था काय झाली म्हणजे समाजाशी निगडीत असणारा, समाजाची सेवा करणाऱ्या माणसाची अवस्था काय झाली. मग बऱ्याच वेळा असं होतं ना, काम करणाऱ्या माणसालाच लात घालून बाहेर काढलं जातं. अनिल अप्पांची जी अवस्था झाली तुम्ही सांगताय, मग त्याला
समोरून असं काउंटर केलं जातं की तुम्ही जर लोकांची एवढी कामं करताय, सुनील सरांनी पण मगाशी उल्लेख केला, तर तुम्हाला मग तेवढ्या पद्धतीनं जनरेटर उभा करता आला नाही का? मग विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत 5 वर्ष वार्डात काम करणारा पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेत्याचा कार्यकर्ता यापेक्षा त्याच्यापेक्षा आर्थिक सदन कोण आहे हा निकष लावला गेला. वरच्या लेवलला तोच निकष लागला ना. अनिल आप्पापेक्षा शहराचं आणि तालुक्याचं राजकारण करणारं कोण आहे, स्ट्रॉंग कोण आहे, तर सदाशिव पाटील, वैभव पाटील आहेत. मग तिथंच म्हणजे जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावले जातात जास्तीत जास्त. कसं आहे, राजकारणात एक वाक्य आहे, रबर ताणल एवढा तुटूल एवढा ताणू नये. हे जेवढा ताणता येईल ठीक आहे. इथं पण ठीक आहे की तुम्ही कित्येक वर्ष काम केले, पण थोडंसं कुठं तर लवचिक धोरण. ते म्हणतात ना रबर ताणायचा, सदाशिव पाटलांनी ह्यात बरोबर राजकारण केलं. म्हणजे त्याचा गणित सांगतो मी तुम्हाला. अनिल बाबर हे आमदारकीपासून बाबरांच्या बरोबर होते. म्हणजे इलेक्शनच्या आधी 6 महिन्यापर्यंत ते 100% बाबर पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार फिक्स होते. ही सदाशिव पाटलांच्यासाठी जरा अडचणीची गोष्ट होती. तुम्ही म्हणताय तसं तो काम करणारा माणूस ही विषय, ती अडचणीची गोष्ट. मग त्यांनी काय केलं, भाजपमध्ये येऊन ह्यांना असा पायतरा टाकला की तुम्ही आमच्याकडे आहोत, तुमच्याशिवाय येणारच नाही, अशा पद्धतीचं त्यांनी वातावरण निर्माण केलं. आणि त्याला हे बोलले. त्यांना हे काय करायचं होतं तर इकडचा डाव मोडायचा होता. एक राजकीय खेळी होती. म्हणजे हे जे आज म्हणलं जातं की तानातानी, हे असं नाही. ते शेवटी त्याच्यावर जरी तयार झाले असते ना तर ते घडायचंच नव्हतं. भाजप कुणाचा नाही आहे. तो जो कोण तिथं येईल ना, उद्या कोण वाटेल त्या तिथं सत्तेला जो आहे का नाही तो माणूस पाहिजे, तो त्यांना चालतो. जिथं अजित पवार चालतो की आदल्या 15 दिवसापूर्वी त्याच्यावर आरोप करतात मोदी सारखा त्यांचे मोठे नेते की चक्की पिसिंग वगैरे, आणि परत त्यांना देशाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोऱ्याच्या चाव्या त्यांच्या हातात देतात. ह्यासारखं दुर्दैव काय नाही. म्हणजे हे पक्ष बिक्ष हे खाली ओरडणाराच आहे. या सगळ्या त्यांची फसवणूक केली गेली हे वास्तव आहे. विधानसभेची निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गटाचे वैभव पाटील यांच्यामध्ये लढली गेली. आत्ता विटा नगरपालिकेची निवडणूक ही सुद्धा या दोघांच्या नेतृत्वाखालीच लढणं अपेक्षित होतं. तरीसुद्धा सदाशिव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही विटा नगरपालिकेची निवडणूक लढवली गेली. याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर ही वैभव पाटलांची राजकीय हार आहे. म्हणजे हा त्यांच्याच पक्षानं, त्यांच्याच पार्टीनं त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास आहे. गेली 5-7 वर्ष बऱ्यापैकी सगळी लिडरशिप पाटील गटाची वैभव पाटलांच्या हातात आहे. मागच्या 7-8 वर्षात कधीही सदाभाऊ स्वतः पुढं आले नाहीत. नगरपालिकेच्या असेल, विधानसभेच्या असतील, सगळ्या गोष्टी स्वतः वैभव पाटील लीडवर आहेत. सगळे निर्णय घेण्यात ते लीडवर आहेत. म्हणजे पार्टीचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. आणि विधानसभेला नामुष्कीजनक पराभवाला सामोरं जावं लागलं. नकळत कुठंतरी तो सगळा रोष हा वैभव पाटलांच्या बाबतीतचा नकारात्मक रोष होता, हे समोरही आलं. आता त्यांचं काय, त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. पण हे असं होणं, त्यांना थांबवून सदाभाऊंना स्वतः पुढे यावं लागणं, ही वैभव पाटलांसाठी नामुष्कीची घटना आहे. तर 100% घटना आहे. एकदम लीडवर असणारा माणूस काढून घेतला जातो आणि दुसरं नेतृत्व तिथं प्लांट केलं जातं. हे धक्कादायक आहे. खरं तर ही निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढायला पाहिजे होती, कारण ते विधानसभेचे उमेदवार होते. सगळ्या पार्टीची कमांड त्यांच्या हातात होती. असं असताना अचानकच परत सदाभाऊंना सगळी सूत्र हातात घ्यावी लागणं, ही नामुष्की आहे. वैभव पाटलांसाठी नामुष्की आहे किंवा त्या गटासाठी आहे. आता याचं आत्मचिंतन मी आता हे बोलतो, हे सुद्धा स्टेटमेंट ते कसं घेत आहेत, काय घेत आहेत, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. ही वेळ का आली, कशी आली, कशामुळं आली, याचं जर प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आत्मचिंतन केलं तर पुढच्या काळात वैभव पाटलांचं नेतृत्व किंवा पाटील गट राजकीय क्षितिजावर भरारी घेऊ शकतो. माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी सांगता सभेमध्ये असं सांगितलं की जेव्हापासून प्रशासक आलेला आहे तेव्हापासून विटा नगरीमध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे, सावकारी फोपवलेलं आहे, 2 नंबरचे धंदे वाढलेले आहेत आणि नगरपालिकेच्या कामकाजामध्ये कोणाला पायपोस राहिलेला नाही.
मला हे नगरपालिकेचं कामकाज पुन्हा एकदा सुरळीत करायचं आहे. माझ्या विटेकर नागरिकांना योग्य न्याय देता यावा, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करता यावी, विटानगरीचा सर्वांगीण विकास पुन्हा एकदा करता यावा आणि विटानगरीचा नावलौकिक पुन्हा एकदा उंचवावा, ह्याच्यासाठी म्हणून मी या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा उतरलेलो आहे आणि भाजपच्या पॅनलचं नेतृत्व करण्याचा ठामपणे निर्णय घेतलेला आहे, अशी मांडणी त्यांच्याकडून करण्यात आली. नाही नाही, ही राजकीय गुगली आहे. अच्छा. ते म्हणू शकत नाहीत की पार्टी कार्यकर्ते हे स्टेजवरची भाषणं आहेत, पण फॅक्ट वेगळी आहे. ते कसे म्हणते की बाबा वैभव हे हाताळू शकत नाही किंवा वैभवला हे सांभाळता येऊ शकत नाही किंवा वैभववरती कार्यकर्ते नाराज आहेत, जनता नाराज आहे, असं ते म्हणू शकत नाहीत ना. म्हणजे ते भाषण पण करायचे. मला सांगा, तसंच असेल तर मागच्या 5 वर्षात कुठं तुम्ही आवाज उठवला, कशावर, कुठे एखादा मोर्चा काढला, प्रशासनाविरोधात कुठं आंदोलन केलं, कुठं कुठल्या अधिकाऱ्याला धारेवर धरलं, तुम्ही कुठं रस्त्यावर आलाय, ह्या एकूण तुम्ही म्हणता शहरात अनागोंदी होती, तर त्या अनागोंदीवर त्याच्या विरोधात तुम्ही कधी रस्त्यावर आला, कधी जाब विचारला प्रशासनाला, प्रशासनाच्या बकुटीला कधी पकडलं तुम्ही? कधीच नाही ना. सिंगल एक केस दाखवा मला, एक घटना दाखवा की या सगळ्यांनी प्रशासनाच्या अनागोंदीच्या विरोधात मोर्चा काढला आहे, आंदोलन केलं आहे, आवाज उठवला आहे. सिंगल नाही. पण निवडणुका लागल्यावर कसं काय? आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे त्याला. कदाचित एक भावनिक लोकांना करायचं ही एक त्याच्या मागे असेल, कारण त्याच्याशिवाय दुसरा मार्ग त्यांना असं वाटलं नसेल की वैभव पाटील ही नाणं चालेल, स्वतःच्या वंशच नाणं या आधी चालत आलं, त्यामुळे त्यांना वाटलं असेल आता हे नाही चाललं आपण हे दाखवावं, असं त्यांना वाटलं असेल. त्याच्यामागे बरीच कारणं असतील, लोकांच्या नाराजी असतील, हे असतील त्याच्यासाठी. त्यामुळे सर्वांना स्वतः सांगावं लागले की कारभार मी बघणार आहे. म्हणजे ह्याच्या आधी जो कारभार बघितला जात होता त्याबद्दल त्यांना शंका होती किंवा त्यातून लोक दुखावली गेले असं त्यांना वाटत असावं, पण कदाचित ते हे त्यांनी मांडलं असेल आणि स्वतःचं लिडिंग घेतलं असेल. एक वैभवदारांची जी महत्वाकांक्षा आहे की मला भविष्यात आमदार व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत, म्हणून कदाचित हा भाग भाऊंच्याकडं आणि तो भाग दादांच्याकडं अशा पद्धतीने केलं गेलं असेल. शेवटी राजकीय गोष्टी आहेत की एकच माणूस पूर्ण यंत्रणा सगळी सांभाळू शकत नाही, म्हणून त्यांनी ग्रामीणला लक्ष दिलं. आता मी हे फॅक्ट करून बोलतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांना आमदार व्हायचं आहे म्हणून ते खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आपलं काम बघतील आणि माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांना विटा नगरपालिका सांभाळायचं आहे. त्यामुळं सदाशिवभाऊ पाटील यांनी विटा नगरपालिकेचं निवडणुकीमध्ये नेतृत्व केलं. गजाननराव, विटा नगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना एकीकडे भाजपचं पॅनल लागलं आणि एकीकडे शिवसेनेचं पॅनल लागलं, परंतु एकेकाळी या सांगली जिल्ह्याचं नेतृत्व काँग्रेसनं केलेलं होतं. तसंच या खानापूर तालुक्याचं आणि विटानगरीचं सुद्धा नेतृत्व काँग्रेसनं केलेलं होतं. या विटानगरीमध्ये काँग्रेसचं स्ट्रॉंग पॅनल लागायचं, परंतु आज अशोकभाऊ गायकवाड काँग्रेसचे नेते यांनी तर जाहीर सांगितले की मी 2001 पासून कोणत्याही पक्षाचा सभासद नाही आहे, मी फक्त पतंगराव कदम, स्वर्गीय पतंगराव कदम ह्या घराण्याशी एकनिष्ठ आहे. आणि त्यांचे पुत्र अजित गायकवाड यांना आणि त्यांची पत्नी सुमित गायकवाड यांना त्यांनी भाजपच्या चिन्हावरती उभा केलं. तर इकडं दुसरे काँग्रेसचे नेते नंदकुमार पाटील आणि सुरेश पाटील यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करणं पसंत केलं. तुम्ही काँग्रेसचं काम करताय, या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात हा खानापूर आटपाडी मतदारसंघ आणि विटा शहर असेल हा पूर्वीपासून म्हणजे असं काँग्रेसच्या विचारांशी असणारा मतदारसंघ आणि शहर पण आहे. पण कालांतराने व्यक्तिगत राजकारणावरती व्यक्तिनिष्ठ माणसं होत गेली आणि ती सगळं मागं पडत गेलं. पण आत्ता जर तुम्ही नगरपालिका जर म्हणालात तर नगरपालिकेला आमचे नेते, आमचे काँग्रेस पक्षाचे विश्वित कदम साहेब यांनी ज्यावेळी दौरा काढला, नगरपालिकेच्या दृष्टीने दौरा काढला, त्या विट्यामध्ये सुद्धा एक मिटिंग झाली. मिटिंगमध्ये झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्यांच्या मनापासून सांगितलं होतं की तण फक्त मला द्या, काय तुम्हाला लागेल धन, काय तुम्हाला काय लागेल ते सगळं मी देतो. त्या लोकांच्या समोर त्यांनी भाषणात सांगितलं की असं तुम्ही सगळं तुम्ही काय करू नका,
तुम्ही आम्हाला यादी द्या, तुमच्यातली काय कोण उभा राहणार ती द्या, सगळं सांगितलं. पण त्यातला एकही माणूस त्याला फक्त तिथं आल्यानंतरच उपस्थित राहिला, परत त्यांच्या त्या विचाराला कोण उभा राहिला नाही पाठीमागं. मुळात एकांतरी असं म्हणायला पाहिजे होतं की मी काँग्रेसची तिथं पॅनल उभा करतो, सत्ता येईल नाही हा नशिबाचा भाग असतो, पण एक काँग्रेस पक्ष टिकला पाहिजे म्हणूनसाठी इथले जे कोण काँग्रेसच्या जीवावरती आजपर्यंत अनेक गोष्टी त्यांनी मिळवल्या, जे काँग्रेस करतात, म्हणजे नेते आल्यानंतर काँग्रेस पुन्हा पाठीमागे वेगळंच काहीतरी असं चित्र अनेक लोकांच्याकडनं बोललं जातं, ही खरं आहे. पण त्या लोकांनी पक्षाचा आणि पर्यायानं विश्वजित कदम साहेबांचा विश्वासघात केला असं मला वाटतंय. ह्याच्यामुळे पार्टी उभा राहू शकली नाही. माझ्या अनेक वार्तापत्रात ते मांडले, विट्यातली काँग्रेस ही फक्त कदम बंधूंना, म्हणजे पतंगराव कदम असतील स्वर्गीय किंवा आता विश्वजित कदम असतील, यांना बुके देण्यापुरती कायमच जिवंत आहे. अच्छा. त्यांच्यातलं कोण आलं मंत्री, चौकात जायचं, बुके द्यायचा, घरी जायचं. पुन्हा काय कालावधी जातो, मंत्री येतो, पुन्हा नेते येतात, बुके देतात, घरी जातात. ही विट्यातली काँग्रेस एवढीच जिवंत आहे. त्यामुळं विट्यात काँग्रेस स्वबळावर पॅनेल लावेल आणि सत्ता आणेल हे दिवास्वप्न आहे. विश्वजित कदम असतील त्यांचे ह्या मतदारसंघात 2 कारखाने, एक उदगीर कारखाना आहे, दुसरं नागेवाडी पण त्यांच्याकडे. त्यांना त्यांच्या कारखान्याची चिंता असल्यामुळे ह्या दोघांनाही विरोध करण्याची मानसिकता त्यांची आहे असं मला दिसत नाही. अच्छा. हे विधानसभेला आणि जिल्हा परिषदेला पण तसे. माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये निश्चितपणे खानापूर तालुका असेल, आटपाडी तालुका असेल, या दोन्ही तालुक्यामध्ये उल्लेखनीय असं विकास कामं केलेली आहेत, दखल घेण्यासारखी विकास कामं केलेली आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये केलेली आहेत. त्यांनी खानापूर तालुक्यात ही कामं केली आणि आटपाडी तालुक्यात ही कामं केली, विसापूर गटामध्ये सुद्धा कामं केली. त्याच पद्धतीनं सदाशिव भाऊ पाटील यांनी विटा नगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय उल्लेखनीय असे विकास कामाच्या बाबतीत कामगिरी केलेली आहे. तेही कोणी नाकारू शकत नाही. त्यांनी विटा नगरपालिकेच्या शेवटच्या सांगता सभेमध्ये ज्या पद्धतीने उल्लेख केला, त्याच पद्धतीनं त्यांनी विट्यामध्ये टोलेजंग अशी प्रशासकीय इमारत उभा केली, तसेच कोर्टाची भव्यदिव्य इमारत उभा केली, पोलीस स्टेशन उभा केलं, पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी भव्य असं निवासस्थान उभा केलं. असा वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या स्वरूपात विकास त्यांनी केला का तर नक्कीच केला. परंतु 2014 नंतर विटा नगरपालिकेचं कामकाजावरती जर लक्ष टाकलं, एक नजर टाकली, तर स्वच्छता अभियानामध्ये विटा नगरपालिकेचा नंबर सोडला, तर इतर गोष्टीत किंवा इतर विकास कामांच्या बाबतीत थोडंसं नगरपालिकेचं कामकाज पाठीमागं पडलं आहे किंवा विटा नगरपालिका पाठीमागे पडले असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. विटा नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये दोन्ही गटाकडून आपण नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर सामान्य विटेकर नागरिकांसाठी काय करणार आहोत याचं ठोस असं आश्वासन दिलेलं कुठेही आढळलेलं नाही. आता या सगळ्याकडे बघताना सगळा प्रचार बघितला आपण, तर बऱ्यापैकी विकासापेक्षा व्यक्तिगत आरोप, द्वेषारोप याचीच जास्त चर्चा होती. यांनी त्यांच्यावर टीका करणे किंवा ह्या व्यक्तिगत आरोपाकडं जास्त कर होता, विकासाची जास्त चर्चा नव्हती. आणि विकासाचा जर विचार केला तर किती, म्हणजे रस्ता, गटर, पाणी ह्याच्यापुढे आपला विकास अजूनही पोचत नाही. ह्याच्यापुढे पोचला तर समाज मंदिर किंवा मंदिर ह्याच्यापुढे आपल्या विकासाची संकल्पना पोचत नाहीत. ह्या पायाभूत सुविधा आजही मिळत नाहीत, आजही त्यासाठी झगडावं लागते, ही शोकांतिक आहे. ह्याच्या पुढे मानवी जीवनाचा विकास असतो, ह्या संकल्पनाच अजून आपल्याला रुजल्या नाहीत. माणसाचं जीवनमान उंचावलं पाहिजे, तो दर्जा उंचावला पाहिजे, त्याचं आनंदाचं प्रमाण किती असलं पाहिजे, तो आनंदी आहे का नाही, सांस्कृतिक काय विकास आहे का नाही. गेल्या काही वर्षात विट्यात तुम्ही स्वतः, मी तुमच्यासोबत होतो, शब्दवेध साहित्य संमेलन आपण 2-3 वेळा विट्यात घेतलं. रघुराज मिटकरींनी त्यांची टीम इथं साहित्य संमेलन घेते. इथं नाटकाचं पण काय नाही, म्हणजे माणसाच्या खिशात पैसा आला, समजा एखाद्याकडे पैसा आहे आणि हातात सुरा आहे किंवा रिव्हॉल्वर आहे, पण तो माणूस म्हणून जर घडला नाही तर सुरा घेऊन कुणालाही मारत सुटेल. त्याची जर वैचारिक जडणघडण करायची असेल, त्याची मानसिक जडणघडण करायची असेल तर सांस्कृतिक विकास पण गरजेचा आहे. माणूस मनानं तो संवेदनशील आहे का नाही, तो त्याचा विकास होतोय का नाही, ह्याही गोष्टी बघायला पाहिजेत. म्हणजे विकासाची जी परिभाषा आहे ती सर्वांगीण असायला पाहिजे. पण अजून आम्ही गटाराच्या आणि रस्त्याच्या पलीकडच जात नाही, इतर विकासाकडे कधी जाणार. आणि
त्या गप्पा कधी मारणार आहे? आणि दुसरी गोष्ट, आमचा जो विकास करायचा दावा करणारे नेते आहेत त्यांची तर तशी जडणघडण आहे का अजून? त्यांची तर ती मानसिकता, त्यांची तेवढी संवेदनशीलता आहे का त्यांच्याकडं? ते माणूस म्हणून तेवढे सेन्सिटिव्ह आहेत का? ते संवेदनशील आहेत का? हे सगळे प्रश्न आहेत. आणि ते तसे नसतील तर ते तर समाजाचा विकास करू शकतात का? विट्यामध्ये तुम्ही कलाकार किंवा भारत जाधव असतील, तुम्ही सगळे संदीप शितोळे सगळी म्हणजे तुमची टीम मधली आहे. तुम्ही मागे एकदा कला साहित्य परिषद म्हणून व्हावी, कुठं व्हावी, हा सगळा तुम्ही प्रयत्न केला. पण विट्यात आहे का ती? ते कोण बघते? नाट्य परिषद आहे का ती? ते कोण बघते? आज मी ज्या वेळेला सागर गोतपागर साहेबांनी मला फोन केला की तुम्ही तुमची एक बाईट द्या त्या नाट्यगृहावरती, तर मी नाट्यगृहावरती एक दिल्यानंतर अनेक कलाकार लोक मला भेटले की आपण चळवळ उभा करूया. ह्या सगळ्या नेते मंडळींनी राजकीय नाटकं करून सगळ्यांनी भाषणात सांगितलं आम्ही नाट्यगृह करू, एकतर भाद्रमाला आणि काही तर कार्यालय उभा करू. काय पण ती कार्यालय उभा करायचं हे काही त्यापेक्षा एक नाही. जी आता मागं नगरपालिकेत खुलं नाट्यगृह आहे, अमुक आहे, आधी नगरपालिका नाट्यगृह झाली, कुणाची नाटकं कुणाची काय ते करतात. पण खऱ्या अर्थानं ही लोक चळवळ उभा करणं महत्वाचं आहे. नाट्यगृह विट्यात असणं गरजेचं आहे. आज जर एखाद्या पुढाऱ्याकडे एखादा तुम्ही गेला होता सगळी मंडळी, तर काही लोकांनी काय सांगितलं, आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. आता आमची जागा, तुमची जागा असती, तुम्ही त्यांच्याकडे गेला असता का? मग तुम्ही त्यांच्या लोकांवरती आरक्षण टाकून आजपर्यंत तुमचं राजकारण उभा केलं की आम्ही, तुम्ही असं केल्यानंतर राजकारण म्हणजे नाट्यगृह आरक्षण टाकू, अमुक करू मग त्या जागा तुम्ही अक्वायर करून का तिथं एखाद्याही उभा केलं नाही? दुसरा मुद्दा असा की या विट्यातल्या सेंट्रल हायस्कूलमध्ये या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, श्रीम माटे, कर्मवीर भाऊराव पाटील हे 4 नंबर शाळेमध्ये 1 नंबर शाळेमध्ये शिकले. सर्वात आधी मुद्दा मी तो मांडला होता की तिथं एखाद्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं एखादं स्मारक म्हणजे एखादं वाचनालय त्या व्हावं. अनेक जणांनी गाळा काढायचा प्रयत्न केले, प्लॅन तयार केले, कोणी असू, दोन्ही असू दे, ते तुम्ही काय केलं तिथं? हे मांडल्यानंतर तुम्ही काय करता? तिथं कुठं पैसे आणतात, कुठं आज ती नुसती बिल्डिंग अद्यावत केली पण आता तिथं काय सुद्धा नाही. आज दत्ताभाऊ किंवा आम्ही कोरोनाच्या काळामध्ये विट्यात आम्ही जे अनुभवलं आरोग्य सुविधा पाहिजे, त्यावेळेला आम्ही त्या पीएससी विट्याचे पीएससी मध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं ते आमच्या आजोबांनीच बांधले. ती कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यावरती ती बांधले. तिथं अजून सुद्धा नाव आहे. काय तर तुम्हाला सांगतो, तिथं आम्ही ज्यावेळेस प्रश्न मांडला त्यात ह्यांच्याबद्दल ह्यांनी त्यांच्या नेते मंडळींनी सांगितलं. मी स्वतः पत्र लिहून राजेश टोपे साहेबांच्याकडे बसलो. राजेश टोपे साहेबांनी तिला रिमार्केशन दिलं. एक आता की काही लोकांबरोबर बोलणं योग्य नाही, त्या लोकांनी ती न होऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि अक्षरशः मला तुला गोळ्या घालीन, कुणाला राजेश टोपेला तुला अशापर्यंत भाषा वापरली. आणि तुम्ही आज सासूपणा दावा आणता की आम्ही विट्यात विकास करतोय, ही कितपत बरोबर आहे? नाही, विकासाच्या बाबतीत मी खरं सांगेन, पुण्यापासून अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात म्हणा असंख्य महानगरपालिका आहेत की त्या नगरपालिका आहेत त्या किती नगरपालिका देशातला स्वच्छतेचा पुरस्कार मिळवू शकल्या? स्वच्छता यात नंबर आला. 100% आम्हाला विट्याचा अभिमान आहे. प्रशासनात काम करणारे अधिकारी जे कोणते होते आणि सगळे नागरिक या सगळ्यांचा ते कामाबद्दल आम्हाला अभिमान आहेच आहे. अनेक आज चारी वाड्या ज्या आहेत त्या चारी वाड्यामध्ये म्हणजे ज्या विट्याचे लगतचे नगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत त्यामध्ये घर परमिशन घेताना तुम्हाला परमिशन दिली जात नाही, कारण तुम्ही ते ग्रीन झोन मध्ये आहेत. ग्रीन झोन मध्ये, येलो झोन मध्ये नाही, तुम्हाला परमिशन दिली जात नाही. कोणतरी सांगतं बांध झाला जा, तो कोणाच्या तर आश्वासनावरती बांधतो. ज्या घरपट्टीची वेळ येते त्यावेळेला त्याला 5पटच्या प्रमाणे घरपट्टी भरावी लागते, दुप्पट बसते. ही कशासाठी? म्हणजे ह्या वाड्या नुसते निवडणुकीसाठी आहेत का? त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवणं गरजेचं आहे का नाही? कारण सरळ त्या ग्रामपंचायत करून टाका ना. चारी वाड्या कशाला पाहिजे? त्यांच्याकडे कचरा गाडी जात नाही, तिथं काही महिला नाहीत का? तिथं काही माणसं नाहीत का? उपेक्षित आहेत का लोक? आदिवासी भाग आहे तो. पण तुम्ही नुसतं विकासाच्या गप्पा मारायच्या आणि कचऱ्यात नंबर आला म्हणून सांगायचा, ही कितपत बरोबर आहे? कचऱ्यात नंबर आला पाहिजे, स्वच्छता राखली गेली पाहिजे, पण ज्या खरं मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. आज क्रीडांगण विचारत नाही, हाय का क्रीडांगण? राष्ट्रीय खेळाडू माझे वडील हे मित्र आहेत पहिल्यापासून, म्हणजे खेळाडू म्हणजे राष्ट्रीय खेळाडू म्हणून खो खो मध्ये कंट्री केली. खो खोची काय नाही, एकामेकाला आणि एकासाला खो घालून त्यांचा उद्योग चालू आहे. ही कितपत बरोबर आहे? नाट्य पंढरी नुसती म्हणताय, क्रीडा पंढरी नुसती म्हणताय, इथं विट्यात काय नाही. विट्याचा विकास म्हणताय की नाही, अक्षरशः भागाच आहे. परवाचं जे काय आग लागली, त्या आग लागली तिथले रस्ते कुठे आहे? कागदावरची सगळ्यांच्या परवानग्या हा 40 फूट रस्त्याचे आहेत. तो रस्ता बघा किती फुटाचा आहे तुम्ही कागदावर, पण प्रत्यक्षात नाही. ह्याला कोण जबाबदार? ह्या गोष्टीचा लोकांना किती त्रास झाला, आज त्या लोकांचे जीव गेले त्यात. त्यांना ज्या परवानगी देताना
कमीत कमी त्या माणसाचा जीव वाचावा एवढी तर त्यात प्रोव्हिजन असावी त्याच्या घरात. ते नाही आहे मुळात. आता तुम्हाला सांगतो, आपण लहानपणी सगळेच होतो. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला संचनालयाला आपण पोलीस परेड ग्राउंडला यायचं. किती मोठं ग्राउंड होतं. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व्हायचा, दिवसभर कार्यक्रम व्हायचा. आज ते तिथं जी कार्यालय उभा केली ना, त्याचं आरक्षण दुसरीकडे होतं कुठं तर. ते इथं 765 म्हणून गट नंबरमध्ये त्याचं आरक्षण होतं. ते आरक्षण उठवायचं होतं म्हणून तो पर्पज इथं दाखवला. आज त्याच्यामुळे किती अडचण झाली. आज ती पार्किंगची जागा वाचली म्हणून आम्ही तक्रारी केल्या. आज हे सत्ताधारीच होते ते जागा हे करायला. त्या पार्किंगच्या बाबतीत आम्ही तक्रार केल्यानंतर आज तेवढी तर पार्किंगची जागा चौकात आहे. हे आपण नाट्यपंधरे, बौद्धिक विकास ह्याच्यापर्यंत गेलो. पण आज मूलभूत काय आहे? शिक्षण, आरोग्य. आज आरोग्यसुद्धा आपल्याकडं पुरेसं ह्या PSC मध्ये मिळतं का? बरेच सगळे पेशंट तिकडे, एखाद्या महिलेची डिलिव्हरी होत नाही, मध्यंतरी डॉक्टरांच्यावर आंदोलन करून आपल्याला तिथनं डॉक्टर हटवायला लागले. कारण त्यांनी फक्त काय करायचं, त्यांच्याकडे नेण्यासाठीच त्या पदाचा वापर करायचा. आपले इथून पेशंट कसे मला माझ्याकडे येतील एवढाच झाला. तिथल्या त्या आरोग्याबद्दल काय नाही. म्हणजे मूलभूतच आपण अजून 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य झालं, आपण मूलभूतमधनं बाहेर पडलं नाही. आहे का हो शिक्षणाचा, नगरपालिकेच्या शिक्षणाचा दर्जावर कुणाचं लक्ष आहे का? विटेच्या बाबतीत निगेटिव्ह चर्चा करून पण उपयोग नाही. काय सांग अजयराव, आपण विटा नगरपालिकेच्या विकास कामाच्या बाबतीत चर्चा करत असताना कुठेही आपण विट्याला कमी लेखतोय किंवा विट्याची निगेटिव्ह पब्लिसिटी करतोय असं आपला अजिबात हेतू नाही. मुद्दा असा आहे की विट्यात नेत्या वितरणच्या व्यतिरिक्त जी पहिली पिढी आहे, की जी पहिली पिढी खरोखर ग्राउंड लेवलला उतरून काही वेळा चांगले काम करते, हा माझा मुद्दा आहे. तुम्ही म्हणताय की का विकासाचे जे चुकीचे मुद्दे तुम्ही जरूर मांडा, पण तुम्ही बघता आज तुम्ही म्हणला की तिथं आग लागली, अत्यंत दुर्दैवी घटना घडली. त्यावेळेला सर्व राजकारण विसरून पहिल्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि इव्हन नेत्यांनी म्हणे जे चांगलं काम केलंय किंवा चांगलं काम करते त्या लोकांना मोटिवेशन पण केलं पाहिजे. अजयराव, विटा नगरपालिकेचा देश लेवलला स्वच्छता अभियानामध्ये पहिला नंबर आलेला आहे. याच्याबद्दल सर्वांना विटेकर नागरिकांना अभिमान आहे. त्या बाबतीत नगराध्यक्ष असतील, शिव असतील, सर्व नगरसेवक असतील किंवा स्वच्छता अभियानामध्ये ग्राउंडवर उतरून काम करणारे सर्व स्वच्छता कामगार असतील किंवा नगरपालिकेचे त्यांना मदत करणारे सर्व विभागातील सर्व स्टाफ असेल, सर्व कामगार असतील, त्यांचं श्रेय आहे का? नक्कीच आहे. ते कोणीही नाकारू शकत नाही. आणि देश लेवलला विटा नगरपालिकेचा पहिला नंबर येण्यामध्ये कोणीतरी लीड घेऊन काम करणं गरजेचं होतं, कोणीतरी नेतृत्व करणं गरजेचं होतं. ते नेतृत्व ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी ते नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वाला देश लेवलला आपला पहिला नंबर येऊन यश हे आलं. त्यांचंही श्रेय आहे का? तर नक्कीच आहे. त्यांनीही परिश्रम घेतलेत का? नक्कीच घेतले. त्याबद्दलही कुणाचंही दुमत नाही. परंतु हे सर्व घडत असताना स्वच्छता अभियान सोडलं तर गेल्या काही वर्षामध्ये ठळकपणे विटा नगरपालिकेच्या माध्यमातून काही विकास कामं होताना दिसत नाही आहे. ह्याच्यावरती सर्वजण चर्चा करतायत. वैचारिक मुद्दा म्हणून क्रॉस करतो. मी विट्यात राहतो गेले 28-30 वर्ष. विटा नगरपालिका देशात पहिली आली, मला अभिमान आहे. मी विट्याचा घटक आहे, विट्याचा नागरिक आहे, मला अभिमान आहे. पण स्वच्छतेत पहिलं येणं हा निकष नाही. मागच्या 20-25 वर्षात जर आपण मागोवा घेतला, विट्याचा इतिहास खूप चांगला आहे. सामाजिक सलोखा आहे, गुन्हेगारी आजपर्यंत नव्हती पण आता ती वाढताना दिसते, हे मान्य करावं लागेल. आणि ह्याला खतपाणी कुणी घालतंय? हे सगळे घालतात. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दोन्हीकडचे नेते बुके द्यायला जातात. दोन्हीकडच्या नेत्यांच्या गाडीत ज्यांच्यावर मर्डर, हाफ मर्डरच्या केसेस आहेत, जे सावकारी करतायत, दोन्ही पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्यांची खाजगी सावकारी तेजीत आहे. एकही नेता त्यांच्या सावकारीला चाप लावत नाही, एकही नेता त्यांना रोखत नाही. उलट हे नेते त्यांच्या वाढदिवसाला बुके घेऊन जातात. बरोबर. तुम्ही कुठल्या प्रवृत्तीला बळ देत आहे? तुम्हाला कुठला विकास अभिप्रेत आहे शहराचा? नेमकं काय अभिप्रेत आहे? भविष्यात मुडदे पडायला किती वेळ लागेल? मागच्या काही वर्षात पडलेत पण मुडदे पडले नाहीत का? मग हे जर प्रमाण वाढलं तर तुमच्या बाकीच्या विकासाला काय करायचं? बरोबर. सामान्य माणसाला माणूस म्हणून आपण ज्या लोकशाहीचा उल्लेख करतो, ती लोकशाही जर अनुभवता येणार नसेल, सुखानं जगता येणार नसेल, तर तुमचा विकास करायचा काय? तुम्ही 8 पदरी रस्ता केला आणि 50 पदरी केला, जर आम्हाला इथं माणूस म्हणून नीट जगताच येणार नसेल तर त्या विकासाचा काय उपयोग आहे?
त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तीवर आपण भूमिका घेणार का नाही? म्हणजे एक आपला चिरंजीव, आज सगळ्यांचे चिरंजीव एका एक मध्ये आले की तिथं दिशा वेगळी मिळू शकते. त्यासाठी सर्व जागरूक नागरिकांनी जिथं वाटेल की बाबा हे चुकीचं आहे, त्यावेळेला त्या प्रश्नासाठी आवाज उठवला पाहिजे. उलटा प्रश्न असा होतोय, दत्ताभाऊ म्हणले तसं माझं घर आणि माझा, मी असे कित्येक जण बघतोय की त्या हुमरेच्या आतला विचार करतात, बाहेरचा विचार करायला कोणाला वेळ नाही, ही परिस्थिती आहे. विट्यामध्ये आपल्या खानापूर तालुक्यातील जे गलाय व्यवसाय संपूर्ण भारतभर विखुरलेले आहेत, त्यांनी प्रचंड प्रमाणात फ्लॅट असतील किंवा जागा असतील, मोठमोठ्या इमारती असतील, शॉपिंग सेंटर असतील, अशी मोठ्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा अजूनही करत आहेत. आता थोडीशी मंदावली असं दिसतंय, परंतु हे सर्व डेव्हलपमेंट होत असताना, त्यांची गुंतवणूक विट्यामध्ये येत असताना त्यांना पुरेशी आपल्या राजकीय नेत्यांच्याकडून किंवा विटा नगरपालिकेच्या माध्यमातून पुरेशी ताकद मिळताना दिसत नाही किंवा त्यांना पुरेसं संरक्षण मिळताना दिसत नाही. त्याबद्दल आपण काय सांगाल? आज कितीतरी इमारती फ्लॅट बांधलेत, पडू नाहीत. का पडू नाहीत? याचं मूळ कारण की तुमच्याकडे उद्योगधंदे तिकडे आलेले आहेत विचार. नाही, ही एक बाहेरची गोष्ट लोकं सुद्धा राहिली नाही. कोण येणार फ्लॅट तुमची? गेल्या काही वर्षात विट्यातली गुंतवणूक थांबताना दिसते. ही फॅक्ट आहे. नुसतं बिल्डिंग बांधायचं. आपला जो गलाई बांधव आहे, विट्याच्या किंवा तालुक्याच्या विकासाचा जो आत्मा आहे किंवा जो मूळ आत्मा आहे, तो गलाई बांधव आहे आणि गलाई व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात गलाई व्यावसायिक विट्यात गुंतवणूक करताना कचरतोय, विचार करतोय, घाबरतोय. तो विट्यात गुंतवणूक करत नाही. पलूसला करतोय, कराडला करतोय, पुण्यात करतोय. ह्याची कारण मीमांसा व्हायला पाहिजे, ह्याच्यावर काम व्हायला पाहिजे. आणि जर हे नाही झालं तर भविष्यात विट्याचा खूप मोठा तोटा किंवा नुकसान होणार आहे. आणि विट्याचा जर शाश्वत विकास करायचा असेल तर गलाई व्यवसाय आणि गलाई बांधव हा घटक तुम्हाला दुर्लक्षित करून चालणार नाही. 100%. ते अनन्यसाधारण महत्त्व या लोकांना आहे. विट्याच्या विकासाचा शाश्वत मार्ग हा गलाई व्यवसाय आहे, तालुक्याच्या विकासाचा. आणि त्यामुळं गलाई बांधव आणि गलाई व्यवसाय हा केंद्रस्थानी ठेवून जर विकासाची आपल्याला सांगड घालता आली तर विट्याचा तालुक्याचा विकास आपण देश लेवलला डोळं म्हणजे विस्फारतील असा करू शकतो. हा जो घटक दत्ताभाऊनी जो सांगितला तो महत्वाचा घटक आहे. विट्याच्या म्हणजे तालुक्याची किंवा विट्याच्या ह्याचा आत्मा म्हटलं पाहिजे की सुवर्णनगरी म्हणून ओळखलं जातं. सुवर्णनगरी. पण ही ओळख कुणामुळे निर्माण झाली? मिनी दुबई म्हटलं कुठल्याही नेत्यामुळे नाही किंवा कुठल्याही पक्षामुळे नाही. विट्याला सुवर्णनगरी ओळख ही गलाई बांधवांनी दिली. मी गेल्या एक 4-5-6 वर्षापूर्वी पालिकेला पत्र दिलं. विट्याच्या चौकात जे आपण मूस ओततो, आवडतं एक 5-6 वर्ष झाले पत्र देऊन. आपण सोनं घालतो आणि ती मूस ओततो. ती मूस असलेला स्टॅच्यू विट्याच्या चौकात उभा करा. आज तासगाव तालुका द्राक्षात नंबर 1चा आहे, तिथं द्राक्षाचा स्टॅच्यू आहे. विट्याची ओळख जर सुवर्णनगरी आहे तर विट्याच्या चौकात तो स्टॅच्यू का नाही? बरं, विट्याचं गलाई भवन आहे का कुठे शहरात? गलाई बांधवांच्या सोयीचं काय आहे का? याचा अर्थ गलाई बांधव बांधू शकत नाही असं नाही, ते सक्षम आहेत. लोक कसे असतात सांगतो तुम्हाला. ते काय प्रत्येक कायदेशीर अभ्यास करून येतो असं कोणाच्या तरी विश्वासानं नाही. बरोबर. त्या लोकांच्यावरच आणि त्या लोकांना फसवलेलं आहे. एकाला फसवले, दुसऱ्याला फसवले. तक्रार करणारीच, कब्जा करणारीच ही एकामेकाची कनेक्टच लोक सगळी. असं आज विट्याची समस्या अशी आहे की तुमच्याकडून एखाद्याची कब्जा घालायची पण सुपारी घेतली जाते, कुणाच्या पण जागेवर कोण पण कब्जा करायला लागली, अशी परिस्थिती झालेली आहे. पण विट्यातला गलाई बांधव आहे ना देशात आहे. देशातली शहरं बघतोय. गलाई बांधव हा पूर्वी विट्यात राहत होता, विट्यात शाळा शिकला होता, गावात शाळा शिकला होता आणि तिकडं सोना चांदीला गेला. बरोबर. आज काय झालंय, त्याची मुलं तिथंच जन्मलेत, तिथल्याच शाळेत आहेत, त्याचे मित्र तिथे आहेत, त्यांची अटॅचमेंट आता इकडे राहिलेली नाही. बरोबर. त्याच्यामुळे आता ते लोकांना इकडं यावं आपल्या गावात. तरी गलाई व्यावसायिकांचं फार मोठं म्हणजे मला ती फार चांगली गोष्ट उपकार आहेत की प्रत्येक लग्न कार्य ही गावाकडे येऊन करतात. गावाकडे अजून ती पद्धत त्यांची सुरू नाही आणि इकडेच करायची. त्यामुळे त्यांचा गावाशी कॉन्टॅक्ट आहे, त्यांना आपल्या ह्या विट्यातून किंवा हे काय संरक्षण दिलं जातं. आज विट्यात घर गलाई बांधव घर बांधायचं स्वप्न त्यानं बंद केलं. तो आता प्रत्येक जण आपापल्या शेतात घर बांधतो, बरोबर राहतोय. तर गलाई व्यावसायिक म्हणून एका विट्यात म्हणजे आपल्या भागातल्या गलाई व्यावसायिकांना एक चांगलं मोठं अद्यावत हॉटेल उभा केली. 3 स्टार आहे ती. म्हणजे एक चांगलं ही नाही का, म्हणजे विट्यात एक नवीन काहीतरी होतं असं नाही का. अनेक बाहेरची मोठी लोक तिथे राहायला येतात. त्यांच्या गलाई व्यावसायिकांचा एखादा मोठा कार्यक्रम जरी असला, कुठलाही मोठा कार्यक्रम असतो त्यांच्या घरातला असला, ते फार मोठ्या दर्जात्मक करतात. त्याच्यामुळं
इथले जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना उद्योग प्राप्त होतो 100%. कितीतरी आणि ते परत गेल्यानंतर उद्योगात चिंता निर्माण होते. सगळा आपला खानापूर तालुक्याचा जर इतिहास पाहिला तर हा एकमेव घटक असा होता आपल्या सर्वांसाठीच किंवा आपल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं की हा एक घटक जरी आपण सर्वांनी जर जपला असता आणि ह्या लोकांना विट्यामध्ये जर सिक्युअर वाटलं असतं किंवा त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी किंवा ते जे वेगवेगळे उद्योगधंदे उभा करू शकाल त्या उद्योगधंद्यासाठी जर सक्षमपणे जर त्यांना संरक्षण मिळेल असं जर कोणी जर काही दिली असती तर आज आत्ता जे विटा आहे ह्याच्या 10 पट विटा आपल्याला नक्कीच दिसला असता. नक्कीच समारोपाकडे येऊ. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 21 तारखेला कोर्टाच्या निकालानुसार निकाल आहे. दोन्ही पॅनलच्या बऱ्यापैकी गोष्टीवरती आपण बोललेलो आहे. थोडंसं अनालायसिस म्हणून एक कॉमन मॅन म्हणून प्रत्येकानं प्रामाणिकपणे आपलं मत व्यक्त करावं की एकंदरीत परिस्थिती पाहता काय होऊ शकतं. काट्याची टक्कर झालेली आहे आणि एकामेकापुढं चांगलं दोघांनी पण उभा केलेला आहे. म्हणजे जे सत्ताधाऱ्यांना कधीही असं पद्धतीनं विरोध झाला नाही तो झालेला असल्यामुळं कदाचित चित्र हे अनपेक्षित होईल असं वाटतं मला. हे अत्यंत अटीतटीनं आणि आव्हानात्मक निवडणूक होती. दोन्ही गटांनी प्रचंड ताकदीने लढले. त्यामुळं काट्याची टक्कर म्हणतो ना आपण तशी यावेळची निवडणूक म्हणजे इतिहासात इतकी विटा नगरपालिकेची निवडणूक इतकी काट्याची टक्कर या अर्थाने कधीच लढली गेली नाही आणि झाली नाही. ती इतिहासात पहिल्यांदा झाली. त्यामुळे निकाल धक्कादायक लागू शकतात. ठामपणे असं नाही कुणी म्हणू शकत की अमुक पार्टी येईल किंवा तमुक येईल किंवा माझीच सत्ता येईल, पण काही होऊ शकतं. अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीच्या सभांमध्ये जास्तीत जास्त महिलांची संख्या सभा ऐकायला जास्त होती आणि येणारा निकाल अनपेक्षित असेल. महिला इतिहास घडवतात. विधानसभेला पाहिले नाही अशी लाडकी बहीण फॅक्टर आता झाली तशी पुढं होईल असं वाटत नाहीये. खूप वाटत म्हणजे कुणी कुठं कशालाही कमी पडलेलं नाही. अच्छा प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी प्रचंड ताकदीनं लढले. बहीण एक झाली आणि 2 भाऊ झाले. आणि महत्वाचं काय आहे, ज्या पद्धतीने ऍडव्हान्टेज शिवसेनेला वाटलं की आज ही जी परिस्थिती आता निर्माण झाली अशी परिस्थिती मागं झाली नव्हती आणि पुढे होईल का नाही शाश्वती नाही. त्यामुळे शिवसेनेनं फुल ताकद लावली होती आणि त्याची जाणीव पाटील गटात झाल्यामुळे स्वतः भाऊ त्या ह्याच्यात उतरले होते. त्यामुळे अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली. विटा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पार पडत असताना दोन्ही तिन्ही पक्षांच्या राजकीय भूमिका, त्यांनी उभा केलेले उमेदवार, त्यांनी उभा केलेलं पॅनल, संपूर्णपणे मतदारांच्या भूमिका आणि जे निवडणुकीमध्ये जे चित्र दिसतं त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण करण्याचा इथं प्रयत्न केला. ही सर्व चर्चा करत असताना भारत देशामध्ये घट्टपणे लोकशाही रुजलेली आहे. या लोकशाहीचा कुठंतरी अंत होतोय का काय आणि हुकुमशाहीचा उदय होतोय का काय असं एक चित्र या चर्चेतून समोर आलं. परंतु हे चित्र भारतासाठी तमामास भारतीय नागरिकांसाठी धोकादायक चित्र आहे. कधीतरी सामान्य मतदार जागरूक होईल, पेटून उठेल आणि ह्या हुकुमशाहीच्या विरोधात किंवा आता जे चित्र उभं राहिलेलं आहे ते बदलण्यासाठी म्हणून एक लढा उभा करेल आणि हे चित्र नक्कीच बदलेल अशा ह्यांनी आशावाद व्यक्त केला. तोच आशावाद मीही व्यक्त करतो आणि ह्या लढ्यामध्ये आपणही ठामपणे उभे राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या चर्चेसाठी आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज असणारे, मान्यवर असणारे हे सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल नवी गोष्टीच्या वतीनं यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे आभार.